पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. खास तुटली हाताला आणि काय करता पण येणं झालंय. आणि ज्यानं केलं त्याचं काय? राजाने केलं त्यो तर ना आता. अरे पृथ्वी अरे चिडतो का? अरे चिडू नको तर काय करू? तुझ्या भावाला आबांनी सांगितलं हे निघेच तोपर्यंत त्याला शोधायचं म्हणून. तो काय करतो? काय गोट्या खेळतो का? काय करतोय काय माहिती. पण आबा कुठे? आबा गेल्यात दौऱ्यावरती. आता आम्ही बघणार काय करायचं ते. आता कसं बोलला? मला बी हेच वाटत होतं. तूच तडीच नेऊ शकतोय. I am the best. I am the best. I am the best. काय बॅटरी आहे बॅटरी गाडीची. हा तू याडा झाला काय रे? आधीच डोकं फिरले माझं. ते काय ते नीट सांग. ते सुजल ए रॉकेट, आला तुला काय अक्कल आहे का नाही? हा अरे दिवाळीचं गिफ्ट आहे नेत्यांसाठी. हे असलं दिवाळीचं गिफ्ट. आता खरं गिफ्ट चेंज आहे. पृथ्व्या तू बघ आता एवढा धूर केलाय ना, नाक बिळातून बाहेर आल्याशिवाय राहणारच नाही. अरे 1 महिना झाला हेच ऐकतोय मी. तुम्ही दोघं नक्की काय करताय का? अहो आता एवढं केलं ना. ए तू ग बस. तू काय कामाचा ना हे चांगलंच कळलंय मला. आता गोचिडचे काढले का चिकटून बसलाय. तुझ्यामुळे मार खाल्लाय मी, हे चांगलं लक्षात असू दे. आणि अजून तू फक्त बॅटरीच काढ. अहो आता आबांनी सांगितलं ते सगळं तर केलंय. ए आबा नाही, आता मी सांगेल ते करायचं. त्या पुरीची अशी वाट लावतो ना, आणि आयुष्यात कधी तोंड वर करून चाललं नाही पाहिजे. एक नंबर पृथ्व्या, एक नंबर बोललं. ती अशी ऐकणार नाही. तिला आपला इंगा दाखवाच लागणार आहे. आता आपण सांगू शकत नव्हतं मी, पण भावा तूच हे करू शकतो मला माहितीये. अय रॉकेट, नेते जसं सांगतील तेच करायचं आणि तसंच करायचं. आता तेच करीत असतो, दुसरं काय करीतच नसतो. ए सांगेल तेवढं ऐकायचं फक्त. एकदा का हाताचं प्लॅस्टर निघाला ना, मग बघ काय करतो ते. दिप्या नीट जेव की सगळ्यांचं होत आलंय. अरे त्या काय भेंडीला माशासारखं काटा आलं काय? इतका काय वाकून बघतोयस? अहो बापू बघा की, ही मिरची बी हिरवी आहे आणि भेंडी बी हिरवी आहे. या ह्याच्यापेक्षा एक नाही ते माशातलं काट परवडलं. अहो बापू एक मिरची खाल्ली मागाशी, ही बघा का टाळूला होल पडला माझ्या. जाळून दूर सगट निघलाय. काय करू तुम्हीच सांगा. काय करणार बाबा आता? हा इथे एक तर लाईट नाही घरात. अंधारात बहुतेक माझ्याकडनं 4 मिरच्या जास्तच पडल्या भाजीत. काय नाही सुषमा, भाजी चांगली झाली. मिरच्या बिरच्या काही जास्त पडल्या नाहीत. नाटकं करतय नुसती. पाणी पी पाणी पी. हळू पाणी पी बाळा. वर बघ वर बघ वर बघ वर बघ. मम्मी आई शपथ सांग तुला तिकट लागलं. साखर साखर आणली. थांब थांब थांब. हो हो दिप्या. हळू. हे घे बाळा साखर का. दिप्या ताटातल्या मिरच्या काढून देते. थांब. बरं वाटतंय का? हे घे खा. नाही नको, झालं माझं जेवण. अरे दिप्या अरे असं काय करतोय सा? फक्त अर्धी चपाती खाल्लीस तू. नको, मला माझा मूड गेला. बस थांब. वरण भात कालून देऊ का? हा छान लोणचं वरण भात कालून देते. सरक बाजूला. अगं तिथे नको म्हटलं की तुला. दिप्या, अरे ती खा म्हणते तर खा की. हा तुम्ही त्यालाच ओरडा काय? वरडू नको तर काय करू? आता ते खाते म्हटलं त्याला बघून खाता येईना व्हय. इथं घरात नाही लाईट. अंधारात काय दिसतंय तेव्हा त्याला? हे बघा आधी सांगून ठेवते, उद्याच्या उद्या लाईट आली पाहिजे. मम्मी उद्या येईल लाईट. थांब बरं जरा. एक घास खा. तुला नाही आवडलं ना तर परत ठेव, पण एक घास खा. चल. दिप्या, अरे ती म्हणती ना एक घास तरी खा. थांब खातो, पण मी एकच घास खाणार बर का. बापू मी एक वेळ स्वतः मोडीन, पण माझा शब्द कधीच मोडणार नाही. खा चल. आप्या त्यांनी एक घास खाल्लाय की नाही आता?
आता ती जे कालवलंय का नाही ते सगळं मला दे. आणि इकडं नाही 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 काय रे, मगाशी तर म्हणला ना शब्द दिला म्हणून. बापू, मी मागाशी तुम्हाला काय म्हणलेलं, मी एक वेळ स्वतः मोडीन पण माझा शब्द कधीच मोडणार नाही. हे बघा मोडलो. बरं चला, माझे झाले, मी जरा वेळ राणीत बसते अभ्यासाला. काय झालंय ग राणी तुला? अप्पे, काय ग, काय झालं? काय नाही, राणीतली लाईट का नाही लावली तू? लावतच होते. आताच आले मी. ते पेन पडला होता ना, शोधत होते खाली. बर बर, लय उशीर बसू नका. नाही नाही. हा. बापून सांगितलं असतं तर बस त्यांनी टेन्शन घेतलं असतं. बापू आता झोपले ना की आज जाऊन बॅटरी आणते, मग अभ्यासाला बसते. अरे हे असं गोळ्या औषध नको वाटत. अरे आता मी झालो की बरा. कदम, मला एक सांगा, आपल्याला जास्त कळतं का ते डॉक्टरला जास्त कळतं? सांगा बरं मला. अरे डॉक्टरला काय कळते, तू मला एकदा शेतावर घेऊन जा, मग तुला कळेल मी कसा खडखडीत बरा झालोय की नाही ते. अहो मलाच तुम्हाला असं बघवा ना. तुम्हाला शेतात जाता यावं म्हणून म्हणतोय, या गोळ्या घ्या, ठणठणीत बरं व्हायचं की डायरेक्ट शेतात? तुझ्या पुढं काय चालतंय वे माझं? दे बाबा. आता मस्तपैकी रेस्ट घ्यायची, मी आहे इथंच. भाई अर्जा, मला एक सांग की, तिला भेटलास का? मग भेटलो की. मग काय दिलंस? असं काय देता आलं नाही काय तसं, म्हणजे नाहीच काय दिलं. शब्द दिलास? तुम्हाला कसं कळतं हो सगळं? लेका बाप आहे तुझा मी. राजा, शब्द दिलायस ना, मग तो पाळायचा बर का. मला भारी वाटलं. शब्द देणं जेवढं सोपं आहे ना, ते निभावणं तेवढंच अवघड असतं बरं का. अप्पे, मला तुला आज एक शब्द द्यायचा आहे. कसला? तुझा अभ्यास कधीच थांबून देणार नाही मी. म्हणून काय बी झालं ना, तर दिलेला शब्द पाळायचा बरं का अर्जा. होय कदम, पाळणार आहे मी शब्द. हे बघ, तुला एक किस्सा सांगतो. अरे तुझ्या आईवर मी एवढं प्रेम का करायचो माहितीये का? कारण ती तिच्या शब्दाला ठाम होती. आता तिला हंबीरचं पटायचं नाही लय वेळाला, पण तिला ठाव होत माझं हंबीरवर लय प्रेम आहे. असंच एकदा दिवाळीला काहीतरी झालं. हंबीर घरातल्या बायकांना बोलला, तिला ते पटलं नाही, पण ती एका शब्दानं काय बोलली नाही. का माहितीये का? का तर तिनं मला शब्द दिला होता. कदम, आई भारीच होते ना. भारी? अरे लय भारी. आता तिच्याबद्दल काय बोलायचं म्हटलं ना, तर माझ्याकडे शब्दच नाही. आणि आता तर काय विषय सोडा. काय सांगितलेस रे त्या पोरीला? नंतर वेळ आल्यावर सांगेल तुम्हाला. ठीक आहे बाबा, तुझी येळ कधी येणार आहे तुलाच माहित. राजा, आपल्याला या नात्याबद्दल काय वाटतं ना, की ह्याच्यावरूनच कळतं. म्हणून असं जवळच्या माणसाला दिलेला शब्द पाळायचा म्हणजे पाळायचा. कळलं का? हो कदम, आराम करा तुम्ही, येतो मी. ए, अरे आता कुठं चालला? दिलेला शब्द पाळायला. हा? अरे म्हणजे काय आजच्याच लग्न करतो म्हणून शब्द दिलास का काय? नाही हो, लग्नाला बोलावणार तुम्हाला मी. आता रेस्ट करा एकदम मस्त पैकी. आलोच मी. हा नाही, मी घेतो रेस्ट,
और तू एक लक्षात ठेव, जो वादा किया वो निभाना पड़ेगा, जाऊ का? निभाना पड़ेगा. आता कसं करायचा अभ्यास? तू इथं काय करतोयस? शहाऐंशीचा प्रॉमिस आहे. तुझा अभ्यास कधीच थांबून देणार नाही. अरे पण ती गाडी बंद कर की पेट्रोल संपल. संपू दे की. अर्जुन, त्या आवाजाने सगळे लोक उठतील. उठू दे ना मग, सगळ्यांना कळू दे. तो 86 असेपर्यंत आप्पीचा अभ्यास कधी थांबणार नाही. चालू दे तुझं. हाय मी. आता बघा कशी चालू होत्या गाडी. दिप्या अशी तोंडानं आवाज करून गाडी चालू होती वे. काय तू एक आहेस? दिप्या, तू काय खुळा आहेस का? अरे ऊर्जा असल्याशिवाय कुठलीच मशीन चालू होत नाही. आपल्या राणीला बॅटरी लागते चालू करायला. अगं दिदे, ती माहित आहे मला. मी आपलं असंच म्हणते. बघ, असं होतं कधी कधी. मी चाच्याला सांगतो, तो बघल आणि सांगेल काय झालंय ती. ऐक. अगं काय झालं? पोट गावलं वरवंटे खाली. मी जाते अक्काकडे. जाऊ का? काय नको. आता किती वेळ जायचं त्यांच्यामध्ये? हा, त्यांच्याकडे राहायला जायचंच राहिलंय तेवढं. तसं मी राहतोच आहे आपण, पण सारखं त्यांच्याकडे किती जायचं सगळ्याला? सुषमा, अगं वैतागू नको. असं वैतागून कसं चालेल? मग काय करू तुम्हीच सांगा. तुम्ही लाईटच्या आधी काहीतरी बघा, नाहीतर मी आता कायच करणार नाही घरामध्ये, सांगून ठेवते. आप्पे दीदी, आप्पे दीदी, आप्पे दीदी. अजून लाईट नाही आली? नाही ना ग चकुले. मम्मी, आता चाललोय ना आम्ही. नुसतं जाऊ नका, करून या काय ते एकदाच. खरं सांगते नाही तर सुषमा, बघतो की काहीतरी. आपल्याला काय कळतंय वे त्यातलं आता? आता चाललाय ना मला लेकीला घेऊन. हा, हाय केलंय केवढी मस्त हुशार. आणि होय गा आप्पे, त्या दिवशी म्हणलीस ना लाईट आणणारच आहे म्हणून. मग मम्मी, मी चालले म्हणलं ना. तू आता आराम कर बरं. मी स्वयंपाकात आल्यानंतर काय ते बघते. मम्मी चल, तुझं मस्तपैकी डोकं दाबून देतो. चल. छकुले, ती आतली पिशवी आण, त्यात लाईट बिल ठेवलंय. चला बापू. हाय ना त्यात. चल निघूया. बापू, काय झालं राणीला? अगं काय कळना झालंय, पण बॅटरीच काहीतरी झालंय बघ. बरं झालं तुम्ही मम्मी समोर काही बोलला नाहीत ते. मम्मीने तुझ्या दंगाच केला असता मी काय बोललो असतो तर. काय काय माग लागले तीच कळना झालंय बघ. बापू, आपण करू काहीतरी. चल आपण जाऊन येऊया. चल. बसतो का? काय नाही आवाज बंद नाही. काना काही जाळ काढील. चुकी डायरेक्ट जाळ काढता राहू तुम्ही. शांत घ्या जरा. साहेब घ्या बस. काय नाव तुमचं? प्रमोद सारोळे. माझ्या बिझनेसच्या कामासाठी आलोय हो मी. त्याचं काय आहे सारोळे साहेब, आज गावामध्ये येडवाकडं काय होऊ नये, म्हणजे शांतता प्रस्थापित यावी यासाठी आमचा प्रयत्न चालू असतो.
आता तुम्ही कसं नवीन आलाय गावात एकटंच गाडीवर फिरताय मोठमोठे बॉक्स घेऊन, मला काळजी वाटली म्हणून तुम्हाला इथं घेऊन आला असेल. अजिबात गैरसमज काय करून घेऊ नका. पण मी काय म्हणतोय साहेब, त्या बॉक्स मध्ये काय असेल? बॉम्ब बिम असेल की फॉर्म वगैरे काय नाही, सोलर पॅनल्स आहेत त्यात. सोलर पॅनल आहेत वय. त्याचं काय की आम्ही सोलर पॅनल प्रत्येकाच्या घरी घेऊन जातो, तिथे लावतो आणि मग सूर्याचा प्रकाश त्याच्यात येतो आणि प्रत्येक घराघरात प्रकाश येतो. चिंचुके काय आहे ते सोलर पॅनल, ते सूर्याचा प्रकाश घेतं ओढून आणि हिथं लाईट तयार करतं. लय भारी असतं ते. थँक्यू बरं का साहेब, पहिल्यांदा झालोय गावात. बर खूप फिरायचं पण आहे. येऊ का मी? येतो. ए बस खाली. जायला सांगितलं का तुला? नाही साहेब, माझ्याकडे सगळी कागदपत्र पण आहेत. हे बघा. कागदपत्राचा कुठं काही विषय पण टोल भरला का? टोल कसला टोल? आजगावचा आमच्याकडं. तुम्ही तर सरळ सरळ लाच मागताय. ए वेड्या, आता तू तुझे पॅनल घेऊन गावभर येणार, टिकणार, मागच्या गावात उजेड पडणार, त्याचा टोल इथं भरायला लागतो आधी. कळलं? अहो साहेब, पण हे चुकीचं आहे ना. तुम्ही जर असं वागायला लागलात तर बदल कसा घडणार गावात? अहो त्यासाठी तर ए स्वदेश, तू आलाय इथं बदल घडून आणायला. आम्हाला शहाणपणा शिकवतो. तू आलाय तुझा धंदा करायला आणि आम्हाला सांगतोय बदल घडवायचं. अहो तसं नाही, पण ए आम्हाला लई शानपणे शिकवायचं नाही काय? निघायत नाही तोपर्यंत बॉक्स जप्त. नाही नाही, जप्त वगैरे काय करू नका. मी भरतो टोल. चिंचुके चहा पाण्याचं बघा साहेबांच्या. चला आपण बिझनेसच्या गोष्टी बोलूया. चला. ओय, काय काय जकुले, म्हणजे तक्रारीचं काय झालं? कसली तक्रार तुझी? अयो तुम्ही विसरला वे, आमच्या पिझ्झाच्या घरात वीज चोरी झाल्या. हो ते लक्ष द्या माझ्या, बेकार काम चाललंय माझं जोरात त्याच्यावर. करतो मी ते. मला काही माहिती नाही, आजच्या आज लाईट आली पाहिजे. बरं आणतो. 2 चहा बिस्किट मागवा की. चहा बिस्किट मागूय? बस मागवतो. ए चिंचुके 2 चहा पाठव बाबा, बिस्किट पण. बिस्किट खायचं तुला? बापू, राणी कुठे? अरे राणीचा जरा स्टार्टरचा प्रॉब्लेम आलाय, घरीच आहे. पण काय रे, रघु आला नाही व्याज? तो गेला सातारला, पण तुमचा दौरा कुठं म्हणायचा? अरे आम्ही पण सातारलाच चाललोय. हे अपर्णा, अरे तू इथं काय करतोय? अगं एका कामासाठी आलो होतो. तू इथं कशी काय? माझंच गाव आहे हे. प्रमोद, हे माझे वडील. बापू, हा प्रमोद. ते विद्याश्री अकॅडमीची मी परीक्षा दिली ती बघा, तिथे भेटला होता मला. हा अगं ते सत्कार झाला होता त्यावेळेस होता की. नमस्ते. नमस्कार. आज इकडे गावात कसं काय आला आमच्या? खरं तर तुम्ही देवासारखे भेटलात मला. सकाळपासून गावात फिरतोय बघा. मला खरं तर तुमची मदत पाहिजे. काय रे, काय झालं? नवीन बिझनेस सुरू केलाय सोलर पॅनल्सचा. अरे वा, अभिनंदन, लय भारी. म्हणूनच गावात आलो होतो. लोकांना सांगितलं तर लोकांना काहीतरी शंकाच येते बघ. सोलर पॅनल म्हणजे? सोलार पॅनल म्हणजे हे सूर्याच्या ऊर्जेपासून वीज निर्मिती करतं, आपल्या घरातली लाईट तयार करतो. असं वय? अगं म्हणजे मग कामच झालं की म्हणायचं. म्हणजे आपल्याकडे लावूया का हे घरी? अख्खी दिवाळी अंधारात गेली ग, आणि लाईट नाही तर सुषमा पण किती चिडचिड करते. ती पण जरा शांत होईल, तुला अभ्यासाला पण मदतच होईल की. लावूयात की आपल्याकडे? बापू पण नाही, त्यांच्या पैशाचं. अहो त्याची काळजीच करू नका. सरकारनं यासाठी सबसिडी देते. सबसिडी? अहो सरकार पैसे देते. हा, आता तेवढे मिळाले की ते फक्त मला द्या. आज खरं तर टार्गेट होतं एका तरी घरात सोलर पॅनल लावायचं. तुमच्या घरी लागलं ना की गावातले बाकीचे लोक पण बघतील. तेवढीच माझी पण जाहिरात होईल आणि लोकांना समजायला पण सोपं जाईल मला. बाकी अभ्यास कसा सुरू आहे तुझा? चांगलं चाललंय. तुझ्या अभ्यासाचं काय? त्या परीक्षेनंतर थांबलोच बघ, पण स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलंय. म्हणूनच हा बिझनेस सुरू केलाय. अरे मला लय भारी आहे की. बघ अप्पे, दोन्ही वेळेला पण तूच मला मदत केली. मागच्या वेळी माझा जीव वाचवला आणि यावेळी
माझ्या बिझनेस मध्ये पण मदत करते. आता त्यात काय, मला पण तुझी मदत पाहिजेच की. चल मी तुला घर दाखवते. इकडे जायचंय आपल्याला, चल. हा चला. चल. आप्पी स्वदेशला ओळखती. यांनी जर सांगितलं ना की आपण ह्याच्याकडे टोल घेतलाय तर आपला ये तारा वो तारा गळून पडायचा राव.